रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती, पुंडरीक वरदारी ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की. बोलो रे भाई सब संतन की जय. हर 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 महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि हरि. हरि हरि. ओम श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. भावार्थ तो ऐसा आर्धो न मैत्रीचा कुवसा, हे सुखे श्रंगारी लिया मानसा दर्पण तू, या परी बापा पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजा सारिके पुत्र, हो श्री कृष्ण कृपी मात्र याची लागी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. भावार्थ तो ऐसा, भावार्थ तो ऐसा अर्धो न मैत्रीचा कुवसा, ते सुखे श्रंगारिल्या मानसा दर्पण तू. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं आणि आपण 6वा अध्याय भगवंताच्या प्रेमाचा विषय आहे. आणि प्रेमाचा विषय घेत असताना, सेवन करत असताना प्रेमानेच सेवन केलं पाहिजे. प्रेमाची भाषा मनाला कळत नाही, अंतकरणाला कळत नाही. वाणी बंद पडते आणि त्यावेळेला डोळे बोलू लागतात आणि खूप गोड विषय ज्ञानोबराय वर्णन करतात की भगवान परमात्म्याची या गोष्टीचा सार इतके आहे की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घरच होऊन बसला. असा मित्र झाला होता की एक रूप अंतकरणवरती झालेली होती. भगवान परमात्मा अर्जुनाला ब्रह्म करण्याची इच्छा आहे. अर्जुनाचा विषय ब्रह्म होण्याचा आहे, पण भगवान परमात्मा ब्रह्म अर्जुन होऊ नये. आणि जर ब्रह्म झाला तर मग अर्जुन अद्वैत स्थितीत गेला तर मग संवाद करण्यासाठी द्वैताचा स्वीकार करावा लागतो. म्हणून माऊली म्हणतात, अभेदुनी भेद राखीला अंगी, वाढवया जगी प्रेम सुख. अभेद असलेला परमात्मा भेद केला याचा अर्थ काय केला? भेद करतो याचा अर्थ काय करतो? तर भेद नाम द्वैत आहे आणि द्वैत नाम भेद आहे. भेदाच्या रूपाने भेद नाम अर्जुन आहे. अर्जुनाच्या रूपाने आपलं प्रेम व्यक्त करता येतं. प्रेमाच्या गोष्टी सांगता येतात. प्रेम अनुवादता येतं. प्रेम रूप भोगता येतं. म्हणून भेद अर्जुनाचा केला. अभेदुनी भेद राखीला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. अभेद परमात्मा आहे, पण भेद अर्जुनाच्या मार्फत केला.
निराकार असलेला परमात्मा साकार झाला आणि साकार होणं म्हणजे भेद धारण करणं, भेदाचा स्वीकार करणं. भेदाचा स्वीकार केला आणि त्याच भेदाच्या मार्फत अर्जुनाच्या उपाधीचा भेद झाला आणि भेद म्हणजे अद्वैत झालं आणि द्वैताच्या मार्फत अर्जुनाची मैत्री झाली. जीव की प्राण अर्जुनाच्या विषयामध्ये भगवान श्रीकृष्ण गुंतले आणि म्हणतात मैत्रीच्या किंवा सुखाचे श्रंगारलेले श्रीकृष्णाचे मन अर्जुनाच्या प्रेमात सुखावला आणि असा सुखावला की त्या सुखाला श्रंगार केला. जशी सुंदर स्त्री असावं आणि त्या स्त्रीवर सोन्याचा श्रंगार करावा, दिव्य वस्त्र धारण करावी आणि सोन्याने मडवावी, ती अति सुंदर शोभल्या जाते. तसं भगवान परमात्म्याचं मन श्रंगारलं आनंदाने, प्रेमाने, बोधाने. असा हा परमात्मा भक्ताच्या प्रेमात गुंतून राहिला आणि मग म्हणतो या परी बापा पुण्य पवित्रा. काय म्हणतात? भावारत तो ऐसा अर्धोन मैत्रीचा कोसा, ते सुखी श्रंगारिल्या मानसा दर्पण तो. अशा प्रकारे या गोष्टीचा सहार इतकेच की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घरच किंवा सुखाने श्रंगारले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा आरसा झाला. जशी स्त्री अलंकार धारण करते, दागिना धारण करते, वस्त्र परिधान करते आणि मी किती सुंदर दिसते, काय माझं स्वरूप आहे, माझं काय रूप आहे, माझे काय अलंकार आहेत, काय माझे दागिने आहेत, काय माझे वस्त्र आहेत, कसे काय झाले म्हणून त्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी जसा आरशामध्ये पाहते तसा त्या सुखाचा आरसाच अर्जुन झाला आणि अर्जुनाच्या जसं आरशाच्या मार्फत आपलं प्रेम, आपलं प्रतिबिंब पाहतो आणि त्याच्यामध्ये मनाची तृप्ती होते, तसंच अर्जुन आरशाच्या मार्फत अर्जुनामध्ये पाहतो आणि सुखी झाला. कोण? भगवान परमात्मा अर्जुनाचा आरसा केला आणि आरशाच्या मार्फत तो सुखाचं सुख पाहतो. असा हा परमात्मा झाला. याला कारण काय? महाराज पुढे सांगतात, या परी बापा पुण्य पवित्र जगी भक्ती विधा सरिषे सुशस्त्र, तो श्रीकृष्ण प्रति पात्र याची लागी. माऊली फार गोड वर्णन करतात. अशा प्रकारे हा धन्य पुण्य पवित्र आणि भक्ती रूप बीज पेरण्याचे उत्तम शेत आहे आणि असल्यामुळे श्रीकृष्ण कृपेस पात्र झाला. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पिठिका होई सत्याची, पार्थ अधिष्ठिनेत्री प्रीतीची अर्थ कागा. आणि मग माऊली ज्ञानवराया खूप गोडवर्ण करतात. श्रावण महिन्यात किंवा श्रावणापासून आत्मनिवेदनापर्यंत जी 9 प्रकारची भक्ती आहे ना, त्यापैकी आत्मनिवेदनाच्या अलीकडची जी संख्या भक्ती नावाची जी 8वी भक्ती आहे, त्या ठिकाणी अर्जुन ही मुख्य दैवता आहे. कोणची? सख्या जी आहे भक्ती ही 8वी आहे. आत्मनिवेदन सगळ्यात श्रेष्ठ संख्य भक्ती आहे. म्हणजे सखा झाला अर्जुनाचा सखा, भगवान परमात्माचा सखा अर्जुन झाला आणि पांडुरंगाचा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा आणि त्या सख्याचं वर्णन करताना इतका आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान श्रीकृष्ण
मोठ्या थाटाने काय म्हणतात, अरे बाबा, श्रवण मनन, नीतिध्यासन, आत्मनिवेदन आणि अशा प्रकारच्या ज्या 9 भक्ती आहेत त्या 9 भक्त्यापैकी 9 प्रकारची भक्ती आहे. त्यापैकी आत्मनिवेदन आणि त्याच्या अलीकडची जी भक्ती आहे ना, तिचं नाव संख्य नावाची 8वी भक्ती आहे. आणि त्या ठिकाणी अर्जुन हीच मुख्य देवता आहे, त्याचा अधिकारी, त्याची दैवता अर्जुन आहे. आणि मग हो का आत्मनिवेदना तळीचे जे पितिका होय संख्याचे पार्थो आदेश अधिष्ठे तेतीचे वक्तव्य. आणि मग मालक भगवान श्रेष्ठ शेजारी असतात त्याचे वर्णन न करता सेवकाच्या गुणाचे वर्णन केलेले असतात. मालकाला आवडावी अशा योगितीचा अर्जुन हा भगवंताचा आवडता आहे. अर्जुन कितीतरी भगवान श्रीकृष्णाचा मोह अर्जुनावर आहे, पण भगवान परमात्म्याचा विषय सोडून देऊन ज्ञानोबराया त्या अर्जुनाचाच विशेष सांगायला सुरुवात. जो या जगाचा या ब्रह्मांडाचा मालक कृष्ण परमात्मा आहे, त्या परमात्मा कुणावर प्रेम करतो, कुणावर प्रीती आहे, कुणावर त्याचं सर्वस्व घडलेलं आहे, अशा त्या अर्जुनाचंच कौतुक करतात. खरंच भक्ताचं प्रेम भगवंताला जास्त आवडतं. आणि भक्ताचं कौतुक केलं ना, अजून एक त्या परमात्मा सुखी होतो, समाधान होतो, शांत होतो. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तिने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि असा हा परमात्मा, त्याचं वर्णन कोण ज्ञानोबराया करतात, कुणाचं अर्जुनाचंच वर्णन करतात. काय म्हणून करतात, परेशीची गोसावी न वर्णिजे मग पायकाचा गुण घेजे ऐसा अर्जुन तो सहजी पडी हरी. आता फार गोड वर्णन करतात माऊली ज्ञानोबराया म्हणतात, बाबा काय म्हणतात, पहा अनुरागे भजे जे प्रियतमे मानिजे ते पतीहून काय वाणिजे पतिव्रता. जी पतिव्रता आपल्या पतीच्या प्रीतीने सेवा करते आणि पतीस मान्य होते, त्या पतिव्रतेची पतीपेक्षा वाखाणाने करीत नाही काय. ज्ञानोबराय काय म्हणतात, जी पतिव्रता आपल्या पतीची प्रीतीने काय करते, सेवा करते. कुणाची सेवा करते, पतीची सेवा करते. पतीला आपल्या हृदयात धारण करते, पतीचं स्वरूप आपल्या हृदयात धारण करते. पती आपलं स्वरूप आहे, पतीशी एकरूप होते. आणि पती वाचून या जगतामध्ये काहीही दिसत नाही. तिचं नाव पतिव्रता आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे. पतिव्रतेचं हृदय कसं असतं, पती वाचून अन्य काही पाहत नाही. जशी मीराबाई म्हणते, किती शिकवाल मज वेळोवरी वेळोवेळा मी तया गोळा रोतली. अष्टभोग भोगणे माते नाही ताळ भक्ती प्रेमी गोड गायली माय. किती शिकवाल. पतीला दुसरं काहीही आवडत नाही. पती हा परमेश्वर आहे. पती माझा सर्वस्व आहे. जी पत्नी पतीला सर्वस्व दान करते, पतीवर सर्वस्व अर्पण करते, पतीशी एकरूप होते आणि पतिरूप होऊन जाते, तिचंच नाव पतिव्रता आहे.
असा जो भक्त भक्तीमध्ये एकरूप होतो, शिष्य श्रीगुरूला सर्वस्व अर्पण करतो, श्रीगुरूवर सर्व प्रीती टाकतो, गुरुवर सर्वस्व दान करतो, श्रीगुरु रूप होऊन जातो, त्या वेळेला शिष्य राहत नाही. त्याचं नाव पतिव्रत आहे, त्याचं नाव शिष्य आहे. माऊली ज्ञानोबराया जी पतिव्रता आपल्याच प्रतीने जी पतिव्रता आपल्या पतीची प्रीतीने सेवा करते आणि पतीस मान्य होते, त्याच पतिव्रतीची पतीपेक्षा काय वाखाणणी करायची काय. तैसा अर्जुनाची विशेषता व्हावा. माऊली म्हणतात तैसा अर्जुनाच विशेषता व्हावा, ऐसे आवडले मज जीवा. तैसा अर्जुनाच विशेषता व्हावा, ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनाची या दैवा, एक काय न तू झाला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अरे बाबा, त्याचप्रमाणे अर्जुनाचीच विशेष प्रसन्ना का करावी अशी माझ्या मनास वाटले. कारण तो अर्जुन त्रिभुवनाच्या सर्व भाग्याला एकटाच पात्र झाला होता. म्हणून ज्ञानोबराया भगवान श्रीकृष्णाचं वर्णन न करता अर्जुनाच विशेषता व्हावा, ऐसे आवडले मज जीवा. जे तू त्रिभुवनाची या दैवा, काही तू झाला. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना भगवंताचं वर्णन विशेष सोडून देऊन माझ्या मनाला जास्त आवडतो तो अर्जुन आवडतो. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून भगवान परमात्म्यापेक्षा मला जास्त विशेष रूपाने मला वर्णन करावं वाटतं तर त्या अर्जुनाचंच वर्णन करावं वाटतं. कारण का अर्जुनच विशेषता व्हावा, ऐसे आवडले माझा जीवा. मला इतका अर्जुन आवडतो. का आवडतो? जे तो त्रिभुवनाची या दैवा, एक काय इथून झाला या त्रिभुवनाला आवडना. जो त्रिभुवनाचा करता, त्रिभुवनाला प्रसवणारा, त्रिभुवन ज्याच्या सत्तेने प्रकाशित झालेला असेल असा हा परमात्मा, त्या परमात्मा अर्जुनाच्या मोहामध्ये प्रीतीमध्ये गुंतला, अर्जुनाच्याच मागेमध्ये राहतो. म्हणून मला जास्त अर्जुनाचाच विषय आवडतो, अर्जुनाबद्दलच बोला वाटतो. असं कोण? माऊली ज्ञानोबराया म्हणतात म्हणून अर्जुनूच विशेषता व्हावा, ऐशी आवडले मज जीवा. जे तू त्रिभुवनाची या दैवा, काय नंतू झाला. असा भगवान श्रीकृष्ण त्याचप्रमाणे अर्जुनाची मला स्तुती करावी, वर्णन करावं आणि जास्त बोलावं तर मला अर्जुनाविषयीच बोलावं असं ज्ञानोबराय म्हणतात. कारण का असं काय आहे तर अर्जुन विशेष प्रसावा करावी अशी माझ्या मनात वाटली. कारण तो या त्रिभुवनाच्या सर्व सुखाला भाग्याला एकटाच पात्र झाला आहे आणि म्हणून भगवान परमात्मा त्याच्या प्रेमामध्ये मोहित झाला आहे. म्हणून तव श्रोते म्हणती देव, कैशी बोलाची हवं. काय नादाती होन बरव जाणून आली. तेव्हा श्रोते म्हणाले, का हो माऊली, देवाची गती काय विचित्र आहे बा. आणि
तसेच वर्णन करण्याची शैली तरी काय, की ज्याच्या सुंदरपणाने नाद ब्रह्मालाही जिंकेल असे ज्ञानोबरायाचे बोलणं आहे. का बरं? तो श्रुती म्हणती देव दैव कैशी बोलाची हव, काय नादाची हो न बरव जाणून हरी. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलजे तरी ऐशी. वाने उमटत आहे आकाशी, साहित्य रंगाचे. माऊली किती गोड वर्णन करतात. शुद्ध मराठी भाषेमध्ये जर अशा रीतीने वर्णन करता येते की ज्याच्यापासून हृदयावर तरंगारागीच नवरसाचे निरनिराळे ठसेच उमटतात, तर हे अतिशय नवल नव्हे काय. पुन्हा माऊली म्हणतात, अहो पैसे उन्मे खेतांदली तारा आणि भावार्थ पुढे गारा, हेचे श्लोकार्धा उमेदिनी फार सवीची होती. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे बोलणे कसे आहे म्हणाल तर, ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून त्याच्या भावार्थामुळे मनाला आनंद होतो. म्हणून गीतेच्या श्लोकाचा अर्थ चंद्र विकासित कमलिनी प्रमाणे सहज उमगला आहे. ताडाचे निताडा करी आयशे मनोरथी हे थोरी, तिने विवळले अंतरे तेच ढोरू आला. अहो त्या बोलण्याची अशी योग्यता आहे की ब्रह्मविद्या ऐकणाऱ्याची इच्छा यांच्या श्रवणामुळे तृप्त होते. अशा या बोलापासून ते अंतर्यामी प्रसन्न होऊन बोलू लागले म्हणतात. कारण का ज्ञानोबरायाची भाषा त्या मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेमुळं लोक त्या भाषेत मोहित झाले आणि नाचून बोलू लागले. आणि इतकी गोडी आहे त्या भाषेमध्ये, त्या रचण्यामध्ये, त्या विषयामध्ये, त्या मांडणीमध्ये. मोठमोठे लोक त्या ज्ञानोबरायाच्याच भाषेला अवलंबन करतात. ती खूप गोड मराठी आहे. आणि ज्ञानोबराया काय सांगाव महाराज, हे असो कथा सांगी वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवाई संत चिन्यांगीन उतती माझ्या. काय सांगू महाराज, अर्जुन देवाला विनंती करतात. देहावर आली आणि मग देहावर येऊन अर्जुन देवाला काय म्हणतो बघा, हे प्रभू, रवी या लक्षणाचे तात्पर्य जाणणे ती खरोखर आहे. श्रुते म्हणतात, हे असो आता पुढे कथा भाग लवकर सांगा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज अर्जुन लढिवाळपणे म्हणाले की देवा, तुम्ही ही जी संतांची लक्षणे सांगितली ती माझ्या अंगी वसत नाही. कोण? अर्जुन देवाला. आणि अर्जुनाच्या मोहात सुद्धा भगवान श्रीकृष्ण तर पडले, यात नवल नाही. पण अर्जुनाच्या मोहामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पडले की हो. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये अर्जुनाचंच वर्णन करण्यामध्ये गुंतले. अर्जुनाबद्दल किती खूप खूप गोड विषय सांगितले. पण श्रुते मंडळे म्हणतात, माऊली अहो आता अर्जुनाबद्दलच बोलणार आहात का? आता अर्जुनाबद्दल बोलत किती दिवस राहणार? श्री गुरु म्हणतात, अर्जुना अरे माऊली
अहो किती वेळ त्याच्याबद्दल बोलणार. तुम्हाला मी काय सांगितलंय, संतांचे लक्षण सांगा म्हटलेले आहेत, ते सांगत नाहीत. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही इतके संतांचे लक्षण सांगितले आणि ती एकही माझ्या अंगात उतरलं नाही देवा, त्याला मी काय करावं लागेल. असा गोड प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला करतात. आणि भगवान श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने, आनंदाने, उत्सवाने अर्जुनाला त्या लक्षणाबद्दल सांगतात. खूप लक्षणं सांगितली. वैराग्य कसं असतं, ज्ञान कसं असतं, ज्ञान कशी काय असतं, प्रेम काय आहे, अंतःकरण काय आहे, भक्ती काय आहे, अशी लक्षण सांगता. आणि त्यावेळेला ज्ञानोबराय सुद्धा मोहित झाले. आणि ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, बाबा मला असं एक रेखाटलेलं चित्र वेगळंच आहे. कारण का ज्ञानोबराय म्हणतात, मला काय तेवढं काय श्रीकृष्णाचं काही महत्व सांगावं असं नाही, कारण का तो त्रिलोक्याचाच राजा आहे. पण मला असं विशेष असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण त्याच्या प्रेमात मोत मोत भरून जावं, सर्वस्व विसरून जाऊन तो एखाद्या त्याच्या प्रेमावर काहीतरी दृष्ट लावून म्हणून त्याला झाकून ठेवावं. असं काय आहे. आता मला वाटतं की खरंच विशेष आहे. भगवान श्रीकृष्णाचं सोडून देऊन अर्जुनाविषयीच बोलत आहे. अर्जुनाच्या विषयी बोलत असताना त्यावेळेला म्हणू लागले, अहो तसं नाही बाबा. काय म्हणतात, मनोने बहु दिवस उळगावा, का अवसरू मोह नवीन व्हावा, आहे सुसुतया देवा पडीचिना. काय म्हणतात, अरे बाबा हे बघा, तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर, त्याला देवकीने आपल्या उदरात 9 महिने वाढविले आणि यशोदेने अति कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले. तो शेवटी पांडवाच्या उपयोगी गेला. काय म्हणतात, देवकी उदरी वाहिला, यशोदे सायाशी पाळिला, काशेकी उपयोगा गेला पांडवाच्या. काय म्हणतात, ज्ञानोबराया खूप गोड वर्णन करता. म्हणतात, अहो ऐशी मनोरथी थोरिती कळविली अंतरी ते डोलू आला, ते निवृत्तू दाशी जाणतले, मग अवधान त्या म्हणितली, नवल पांडव कुळी जहा पहाले कृष्ण दिवशी. काय म्हणतात, अरे बाबा तसं नाही, काय सांगू लागले. ते निवृत्तीदाशी जाणितली, मग अवधान द्या म्हणितली, नवल पांडव कुळी जहा पहाली कृष्ण दिसी. अहो तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर, याला देवकीने असा श्रुत्याच्या मनातील भाव जाणून निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी, मग श्रुते हो इकडे लक्ष द्या, असे ते म्हणाले, कृष्णरूप सूर्याने पांडव कुळावर प्रकाश केला आणि श्रीकृष्णाने पांडवावरच कृपा केली. कारण का केली हो पांडवावर कृपा, असं काय पांडवानं केलं तर महाराज म्हणतात, देविकी उदरी वाहिला, यशोदे सायाशी पाळिला, काशेकी उपयोगा गेला पांडवाशी. तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर, देवकीने आपल्या उदरामध्ये 9 महिने वाढविले, यशोदेने अति कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले, पण तो शेवटी उपयोगा पांडवाच्याच गेला. का बरं, खूप गोड आहे हो. आता काय सांगू, देवकी उदरी वाहिला,
यशोदा सायाशी पाहिला काशी की उपयोगा गेला पांडवाशी म्हणून बहु दिवस ओळगावा का अवसरू पाहून निवावा हाय सुसुतया दैवा पडीची ना आणि मग म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनविनी करावी इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही आणि मग म्हणतो ही असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवाई संत चिन्ही अंगी न उतकी माझ्या आणि मग म्हणू लागला म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी इतकी देखील प्रशंसा दैववान अर्जुनाला पडला नाही तर अर्जुन काय म्हणतो बघा आता हे असो कथा सांगी वेही मग अर्जुन म्हणे शलगी देवाई संत चिन्ही जगी न उतकी माझ्या तृतीय हो म्हणतात हे असो आता पुढे कथा भाग लवकर सांगा तेव्हा ज्ञानेश्वर महाराज अर्जुन लढिवाळपणाने म्हणतो भगवान कृष्णाला देवा तुम्ही ही जी संताची चिन्हे लक्षणे सांगितली ती माझ्या अंगी वसत नाहीत ती मला कृपया करून सांगा असं सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संत चिन्हे सांगायला संतांचे लक्षणे सांगायला सुरुवात केली एरविया लक्षणाच्या निरसारा मी आपाडे किरापुरा परे तुमची निबुली अवधारात पूर्वी जरी आणि मग भगवान श्रीकृष्ण एरवी या लक्षणाचे तात्पर्य जाणण्यात मी खरोखर अयोग्य आणि अपुरा असा आहे परंतु तुमच्या संगाने जर मला योग्यता आली तर येईल काय म्हणतात भगवान परमात्मा अरे बाबा अर्जुना संतांचे लक्षणे सांगण्यासाठी साधूची योग्यता सांगण्यासाठी मला तेवढी योग्यता आली नाही काय साधूचा अधिकार असेल बाबा काय साधूच्या विशेष असेल पण तुमच्या संगतीत राहून मला साधूची संगती कळते म्हणून महाराज म्हणतात बाबा तुम्ही काही मागा साधू संगती साधूचं प्रेम साधूचं प्रेम म्हणजे साधूच्या प्रेमाचं वर्णन अवर्णनीय विषय साधूच आहे म्हणून भगवान रामचंद्र आणि हनुमंतरायाला काहीही देता आलं नाही सगळ्याला दिलं पण हनुमंतरायाला काही देता येत नाही काय देऊयाशी व्हावे उत्तरायला कुणाला हनुमंतरायाला देण्यासारखं काही नाही आणि माझ्याकडे जे अर्जुनाला लागतंय कारण का माझा प्रिय आत्माच हनुमंतराय आहे तसं साधू असे आहेत बाबा साधूचं मला वर्णनच करता येत नाही आता साधूचं वर्णन जर करायचं असेल तर मला साधूच व्हावं लागेल साधूचीच उपाधी धारण करावं लागेल म्हणूनच अर्जुनाची उपाधी घेतली अवतार पांडुरंग नवते ज्ञानी करते ज्ञान राजा महाकैवल्य तीरा साधूच वर्णन करण्यासाठी साधूचे लक्षण सांगण्यासाठी तुकोबरायाचा अवतार घेतला तुकिता तुलने ब्रह्मा तू काशी आले म्हणे रामेश्वर भट्ट दिया तुका विष्णू नाही तुझ्या तुकोबरायाचा अवतार घेतला तुकोबरायाचा अवतार घेऊन त्या साधूचे लक्षण मला सांगता येत नाही सांगू शकत नाही सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही असं कोण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुन काय म्हणतो बघा एरवी या लक्षणाच्या निरसारा मी अपाडे केरापुरा भगवान म्हणतात बरे तुमची मी बोली अवधारात
पूर्वी जरी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे बाबा, एरवी या लक्षणाचे तात्पर्य जाणण्याची मी खरोखर अयोग्यता आणि अपुरा असा आहे, परंतु तुमच्या सांगण्याने जर मला योग्यता आली तर येईल. भगवान कृष्ण म्हणतात. आणि मग बघा पुढे, जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होई होई गेलं, काय झाले अभ्यास येल. झालं जे महाराज म्हणतात, अहो जर तुम्ही मनात आणले तर मी ब्रह्म सुद्धा होईल. तुम्ही ज्याचा मला अभ्यास करायला सांगाल ते करण्यास मला काय शक्य आहे. काय वाक्य आहे. अहो नेनो कवनाची कहाणी ऐकून दिलं ज्यासू अंतकरणे. ऐसे झालेपणाची शिरायणी काहीशी देवा. ही तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे मला काही कळत नाही, परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी अशी अंतकरणात वाटली तर ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावार नाही. आणि मग हे अंगे म्या हो जलो का, ते तुले गोसावी आपलेपणे जिको का, तो हसोने श्रीकृष्ण हो का करू म्हणते. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही इतकं सांगता परंतु ही ऐकल्यापासून तिची स्तुती करावी अशी अंतकरणात वाटते, कारण ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावर नाही. पण प्रभू याप्रमाणे माझी अंगी योग्यता येईल एवढे आपण कराल काय. एवढी योग्यता येण्यासाठी ती तुमचीच कृपा लागते प्रभू. असं कोण अर्जुन देवाला म्हणतो. आणि देव काय म्हणतात, देखो संतोषी एक न जोडी, तवची सुखाचे सैंद साकडे. मग जोडी या कवनीकडी अपुरी असे पहा की जर एक संतोष प्राप्त न झाला तर चोहीकडे सुखाची उणीव असते, परंतु तो एकदा प्राप्त झाला म्हणजे मग जिकडे तिकडे सुखच सुख, सुखाची कोठे उणीव नाही होत. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा आता ते मला काही कळत नाही, पण हे काही लक्षणे माझ्या अंगात उतरत नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही मला या लक्षणाबद्दल काहीतरी सांगावं आणि मला त्या बोधापर्यंत घेऊन जावा. आता मला याच्यात काही कळत नाही. असं बोलत असताना तैसा सर्वेश्वरू बाह्या सेवके, म्हणून ब्रह्मा ही हो येतो कौतुके. परी कैसा भारी आतला फिकी देवाची. अहो त्याप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्ण सेवक बनला आहे आणि तो सहज ब्रह्मरूपी होऊन शकेल. पण अर्जुन सुदैवाच्या पिकाच्या भराने किती वाकलेला आहे पहा. काय म्हणतात, सदैवाच्या भराने कसा वाकलेला, जसा फळाचा झाड किंवा आंबे इतके लागले तर झाड वाकतो. झाड का वाकतो तर त्या फळाच्या शोभेने दाटवाट लागलेली फळे तर त्या झाडाला वाकून टाकतात. तसा भक्ती प्रेमाने भक्तिबोधाने वाकून गेलेला अर्जुन इतका प्रेमामध्ये लखलखीत झाला. आणि मग माऊली ज्ञानोबराया म्हणतात, अरे बाबा
हे पहा, हरी हरी. जो जन्म शस्त्राच्यासाठी इंद्रादी काही मोह गुगुढीती, तो आधेनु केला किरीटी, जे बोलू न साई. महाराज सांगतात, जो जन्म शस्त्राच्यासाठी इंद्रादिका काही महागुढीती, तो आधीन केला किरीटी, जे बोलू ही न सरी. भगवान ज्ञानोबा इतका गोड प्रसंग सांगतात. काय म्हणतात, अरे जो विश्वर हजारो जन्माने इंद्राला सुद्धा भेटण्यास दुर्मिळ आहे, तो अर्जुनाचा इतका अधीन झाला आहे की त्याचा शब्दही खाली पडू देत नव्हता. काय म्हणतो, तेथेही एक विसरले. मग ऐका जे पांडवे, मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म व्हावे. मग ऐका जे पांडवे म्हणितले, मग ऐका जे का पांडवे म्हणितले म्या ब्रह्म व्हावे, ते विशेषही देवी अवधारिले. बोलता बोलता अर्जुनाच्या मनात विषय झाला आणि अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही इतकं सांगता तर माझं मन असं झालंय पहा. त्यावेळेस देवाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुन, ब्रह्म होण्याविषयी अर्जुनाला डोहाळे लागलेले आहेत, यावरून त्याच्या बुद्धीचा उदारात वैराग्य गर्भ राहिला आहे. क्या बात है. मग एका म्हणजे तेव्हा ऐका की अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवानी सर्व ऐकले. अर्जुनाच्या मनात असं वाटलं संतांचे लक्षण सांगत असताना, आणि मग अर्जुनाला असं वाटलं की आता आपणच ब्रह्म व्हावं, आपण ब्रह्मरूप व्हावं, आता इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आपण ब्रह्म व्हावं, असं अर्जुनाच्या मनामध्ये विषय झाला. अर्जुनाच्या मनात विषय झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा दचकला आणि भगवान परमात्मा काय म्हणतात, मग ऐका जे पांडवे म्हणितले, मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म व्हावे, ते अशी ही देवी अवधारिली. आणि मग काय म्हणतात, ते तैसेची एक विचारिले, ये या ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीच्या. काय सांगा महाराज, अर्जुनाला त्या ब्रह्मा नामाचा डोहाळे, ब्रह्माचं बीज प्रगट झालं. कारण का, हृदय प्रगटी नाम रूप, हृदयामध्ये हृदय गर्भामध्ये नामरूप प्रगट झालं आणि त्या नामरूपाच्या परिणाम जसं ज्या माऊलीला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर तिला डोहाळे लागतात, तसं त्या बोधाचे दिवस गेले आणि अंतकरणामध्ये अर्जुनाच्या डोहाळे लागले. डोहाळे कशाचे लागले तर वैराग्याचे डोहाळे लागले, ब्रह्मसुखाचे डोहाळे लागले. आणि त्या डोहाळ्यामध्ये अर्जुन विसरून गेला. तेव्हा काय म्हणतो, ऐशी ते तैसेची एक विचारले,
जे या ब्रह्मत्वाची डोहाळे झाले, परिवैराग्य उदारा वैराग्य आहे आली बुद्धीला वैराग्याचे डोहाळे लागले आणि त्या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य उत्पन्न झाला आणि त्याला डोहाळे लागले. अर्जुनाला कसले डोहाळे लागले बघा. अहो त्यावेळेस देवाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुन ब्रह्म होण्याविषयीचे डोहाळे लागले आहेत. यावरून त्याच्या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य रूप वसंताच्या भराने ब्रह्मरूप मोहरा ओथंबलेले आहे. कशाच्या? त्याच्या बुद्धिरूपी. जसं आंब्याच्या सीझन मध्ये चैत्र महिन्यामध्ये जसे आंब्याला मोहरा येतात आणि लाल गुंज होतो तो आंबा आणि त्याच्याने तो वाकून जातो, तशा प्रकारे त्या बुद्धीमध्ये वैराग्याच्या मोहरा उत्पन्न झाल्या बुद्धीमध्ये आणि बुद्धीमध्ये मोहरा उत्पन्न झाल्या आणि तसा डोहाळा लागला. गर्भाते आवडी मातीचा डोहाळा. आणि अर्जुनाला अशी डोहाळे झाली. काय डोहाळे झाले तर मी ब्रह्म व्हावं, त्या ब्रह्मामध्ये आनंदित व्हावं, ब्रह्मबोधामध्ये मग्न राहावं, आता विथरिक पाहू नये, अशी डोहाळे अर्जुनाला झाले. कसे झाले तर महाराज सांगतात, अरे बाबा की त्यावेळेस देवाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुनाला ब्रह्म होण्याविषयीचे डोहाळे लागलेले आहेत. निष्ठे डोहाळे लागले नाहीत. यावरून त्याच्या बुद्धीच्या, कुणाच्या? अर्जुनाच्या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्याचा गर्भ राहिला आहे. कुणाच्या? अर्जुनाच्या बुद्धीला दिवस गेले आणि त्या बुद्धीला दिवस गेले तर त्या बुद्धीमध्ये काय धारण केलं? बुद्धीने तर वैराग्य धारण केलं. वैराग्य धारण केलं त्याचा अर्थ सर्वस्वाचा वीट आला आणि सगळ्यांचा वीट आला. म्हणूनच अर्जुनाला अशी इच्छा झाली की देवा मी ब्रह्म व्हावं अशी मला वाटतं. आता हे काही मला एवढं काही विशेष वाटत नाही देवा, आता खूप झालं, पण आता माझी अशी इच्छा आहे की मला ब्रह्म व्हावं असं वाटतं. आणि कारण का वाटलं की त्याच्या बुद्धीला बोधरूपी वैराग्याचे दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर बुद्धीला बोधाचे दिवस गेले. आणि कोणचे दिवस बोधाच्या बुद्धीला बोधाचे दिवस गेले? दिवस बुद्धीचे गेले. पण काय धारण केल्याने गेले तर त्यांनी वैराग्य धारण केले. बुद्धीला बोधाचे दिवस गेले आणि त्या बोधातून काय झालं तर वैराग्य झालं. जशी मुलगी या मुलगा, तर वैराग्य रूपी मुलगा वाढत होता आणि काय त्याला तोरा आला म्हणतात, जसं आंब्याला तोरा येतो ना, त्याच प्रकारे त्या बुद्धीला तोरा आला आणि त्या बुद्धीच्या हृदयामध्ये वैराग्य वाढत आहे. हृदयी प्रतिष्ठी नाम रूप. ते नामगर्भ बुद्धीच्या हृदयामध्ये वाढू लागलं. कसं वाढतं तर सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी वाढू लागलं. कुणाच्या उदरामध्ये? बुद्धीच्या हृदयामध्ये बोधाचे दिवस गेले आणि बोधाचे दिवस गेले त्याचा अर्थ वैराग्याला धारण केली. बुद्धी वैराग्याला धारण केली. बुद्धी वैराग्याला धारण करून महाराज काय सांगू तुम्हाला, तेव्हा एकाकी अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले तेच देवाने सर्व ऐकले
ऐकल्याच्या नंतर काय म्हणतात बघा, ते ताईसे एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले, परी उधरा अर्जुना आहे आले बुद्धीची काय म्हणले, परी उदरा वैराग्य आले बुद्धीची बुद्धीच्या उदराला वैराग्य आले. आणि मग डोहाळे लागले. काय म्हणून लागले, अहो डोहाळे लागले आहेत, पण यावरून त्याच्या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्याचा गर्भ राहिला आहे म्हणून डोहाळे लागले. आणि तेच डोहाळे काय करायला बघा, भगवान परमात्मा अचंबित झाले. काय म्हणता, रवी दिवस तरी अपुरे, परी वैरागे वसंताचे निभारे, जे सोहमभाव मोहोरी मोडून आला. त्याचा सोहमभाव मोहोरी मोडून आला. काय म्हणतात, रवी दिवस तरी अपुरे, परी वैरागे वसंताचे निभरी, जे सोहमभाव मोहोरी मोडून आला. माऊली ज्ञानोबराया खूप गोड वर्णन कथा. अथवा अर्जुन हा नूतन झाड असून वैराग्य रूपी वसंताच्या भराने अहम ब्रह्मरूप मोहराने उतमला आहे. खूप गोड विषय आहे. आणि रवी दिवस तरी अपुरे, किंवा म्हणून प्राप्त काळी फळता, याशी वेळून लागे आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. काय सांगा महाराज, म्हणून याला मोक्ष रूप फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल, कारण हा विरक्त झाला आहे अशी श्रीकृष्णाची खात्री झाली. आणि भगवान परमात्मा म्हणतात, म्हणे जे जे हा दिष्टी गेलं ते आरंभीचे याच फळेल, म्हणून सांगितला न वचील अभ्यासू आया. आपण कारण श्रीकृष्ण म्हणतात, आता हा अर्जुन जे अनुष्ठान करील त्याचे त्याला लागीलीच फळ मिळेल, म्हणून त्यास जर हा अभ्यास करायला सांगितला तर तो वाया जाणार नाही, असं भगवान परमात्मा बोलतात. खूप गोड विषय आहे. आता आपल्याला वेळ बी झाला, आपण कधीतरी ह्याच्यावर विषय घेऊ. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. अथ विश्वात्मके देवी येणी वाघ यज्ञ तो शावे, तो शोणी मग द्यावी पसायला नाही, जे खळाची व्यंकटेशांडो तया सत्कर्मे ती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र दुरितांचे निरजावो, विश्व सब धर्म सूर्य पाहो, जो जे वांचेल तो तिला हो, प्राण्यात वर्षे सकळ मंगळी विश्वारिष्टांची मांद्याळी, अनवरत्व भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरूची आरव, चेतना चिंतामणीची गाव, बोल जिथे अर्णाव चंद्रमेघी अलंछा, मारतंडजी स्थापना ते सर्वाई सदा सज्जना स्वैरी हो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होण ती लोके, भगुजागी तुझ्या संगे आणि ग्रंथ बदवी विशेष लोक वेली, दृष्टा दुष्ट विजयी होया विधी, हेच म्हणे श्रीशेश्वराव हा होईल राम प्रसाद, येणेवर ज्ञानदेव सुखया धारा, येणेवर ज्ञानदेव सुखया धारा, ओम शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता, जय जय रघुवीर. स्वामी रामदास महाराज